हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. ओके, हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलं व्हिटस्टोन्स नेटवर्क, ओके, आणि त्याच्यावरचं न्यूमेरिकल्स. टुडे वी आर गोइंग टू स्टडी द ऍप्लिकेशन ऑफ व्हिटस्टोन्स नेटवर्क अँड द नेम ऑफ द ऍप्लिकेशन इज मीटर ब्रिज. ओके, नाउ बिफोर स्टार्टिंग मीटर ब्रिज we will revise a Wheatstone in short. Okay, so what exactly Wheatstone's network taught us or gave us is the method to calculate the unknown resistance. Okay, ठीक है. So we can calculate the unknown resistance by using Wheatstone's network. काय केलं होतं काल आपण? तर आपण रेजिस्टर घेतला होता. हा फर्स्ट रेजिस्टर, सेकंड, third and fourth. So we took 4 resistors and we arranged them in a series combination. तर तुम्ही म्हणाल सर सिरीज कुठे? मी याला ब्रेक केलं तर हे सिरीज कॉम्बिनेशन झालं. ठीक आहे, टू फॉर्म अ क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, आपण काल या पॉइंटला लेबल केलं होतं ए, बी, सी आणि डी, राईट. आज थोडं चेंज करतो मी. इकडे सी देतो, इकडे बी देतो आणि इकडे डी देतो. ठीक आहे, लेबल्सनी फरक नाही पडत. ओके, का असं केलं तुम्हाला कळेल. देन वी कनेक्टेड दिस terminal A to the positive potential of the battery. B is connected to the negative potential of the battery through key. Okay, आणि C आणि D च्या मध्ये आपण लावला होता गॅल्व्हनोमीटर. ओके, नाहीतर त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ओके की तुमचा ब्रिज बॅलन्स आहे का नाही. जेव्हा गॅल्व्हनोमीटर 0 रीडिंग दाखवेल म्हणजे याच्यातून ज्यावेळेस करंट जाणार नाही, सी आणि डी चं पोटेन्शियल सेम म्हणजे ब्रिज इज बॅलन्स. ओके, सो दिस वॉज द डायग्राम. आपण या रेजिस्टरला पी नाव दिलं होतं, याला क्यू नाव दिलं होतं, याला आर दिलं होतं आणि याला एस दिलं होतं. ठीक आहे, आणि आउट ऑफ दीज 4 इफ यू नो व्हॅल्यू ऑफ 3 यू कॅन फाइंड आउट द रिमेनिंग वन. ओके, दिस वॉज डन बाय अस इन यस्टरडेज लेक्चर. ओके, आज आपण काय शिकतोय रे? ऍप्लिकेशन शिकतोय. से बघा, जेव्हा शब्द ऍप्लिकेशन येतो याचा अर्थ व्हिटस्टोन नेटवर्कचं प्रिन्सिपल तेच आहे आता. ओके, सो मीटर ब्रिज इज बेस्ड ऑन व्हिटस्टोन्स नेटवर्क. सो प्रिन्सिपल नाही बदलणार. मग काय बदलतं? तर इन्स्ट्रुमेंटेशन बदलतं. ओके, आता थोडा विचार करा, इथे किती रेजिस्टर आहे? 4. ओके, म्हणजे वी आर युझिंग 4 रेजिस्टर्स. ठीक आहे, आणि तुम्हाला बरोबर असे रेजिस्टन्स चूज केले पाहिजेत की तुमचा ब्रिज बॅलन्स होईल. पण ज्यावेळेस तुम्हाला एकाची व्हॅल्यू माहित नसेल, एक अननोन असेल, त्यावेळेस ते शक्य नाहीये. दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, म्हणून आपण काय करणार आहे रे? हे जे खालचे 2 रेजिस्टर आहेत ना, ओके, आय एम गोइंग टू रिप्लेस दीज 2 रेजिस्टर बाय अ वायर. म्हणजे जे काम आता हे 2 रेजिस्टर करतायत आर आणि एस, ओके, त्या दोघांच्या ऐवजी मी एक वायर वापरणार आणि वायरला पण रेजिस्टन्स असतो. सो ह्या दोघांचं काम ती वायर करणार आहे. ठीक आहे, आता मग एक्झॅक्टली मीटर ब्रिज तयार कसा करतात? तुम्हाला मीटर ब्रिजवर एक्सपेरिमेंट्स करायचे प्रॅक्टिकलला. ओके, त्यामुळे लक्ष द्या. आणि हे सिंपल आहे, तुम्हाला बघायला मिळणार आहे नंतर. ओके, एक वुडनचा प्लॅटफॉर्म असतो, लाकडाचा एक बोर्ड असतो. ओके, त्या लाकडाच्या बोर्डवर 3 कॉपरच्या प्लेट्स लावलेल्या असतात. मेटलच्या प्लेट्स असतात 3. ओके, आणि त्या कशा लावलेल्या असतात? तर त्या त्याच्यावर फिट केलेल्या असतात. आणि त्यांचा शेप कसा असतो? एक अशी सरळ असते, ही पहिली कॉपरची प्लेट आहे. 2 L shaped. Okay, so 1, 2, 3. These are the copper plates or metal plates which are fixed on a wooden board. Okay, so ह्या 3 कॉपरच्या प्लेट्स लावल्या. ठीक आहे, त्यानंतर पॉइंट ए दिसला, पॉइंट ए आणि पॉइंट बी. ओके,
आणि या दोघांची जागा कोणी घेतली? या वायरनी. सो इट्स अ वायर. ओके, इट्स अ मेटॅलिक वायर. ओके, म्हणजेच मी तुम्हाला म्हणत होतो ना की आर आणि एस या दोन रेजिस्टरच्या ऐवजी आपण कोण जोडणार आहे? वायर. ही ती वायर आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचे दोन रेजिस्टर इथं असणार आहेत. ओके, युअर टू रेजिस्टर्स विल बी ऑन दिस वायर. ठीक आहे. नाव पी इथे लावायचा आणि क्यू इथे लावायचा. याला म्हणतात एलजी. एलजी म्हणजे लेफ्ट गॅप, आरजी म्हणजे राईट गॅप. सो पी आणि क्यू इथे जोडायचे. ओके, मला फक्त एवढंच म्हणायचं तुम्हाला, तुम्ही ते ना पिक्चराइज करायचं. हा पण ब्रिजच आहे. ओके, अजून आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर वगैरे जोडायचं, जोडू आपण ते, पण तुम्हाला पहिले हे पिक्चराइज झालं पाहिजे की हा ब्रिजच आहे. ओके, सो आता हे थोडस त्याचं कन्स्ट्रक्शन पार्ट झालं. ओके, नाव इथे पी आणि क्यू नाव दिलंय ना. आता तुम्हाला शिकवताना त्यांनी नावं बदलली आहेत. ओके, सपोज जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे दॅट अननोन रेजिस्टन्स इज एक्स. ओके, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, आय एम गोइंग टू कनेक्ट रेजिस्टर एक्स इन लेफ्ट गॅप. सो एक्स जोडला मी लेफ्ट गॅप मध्ये, ज्याची व्हॅल्यू काढायची. ओके, मग आता हा जर का अननोन असेल तर बाकीची माहिती पाहिजे, म्हणून इथे आपण जोडला रेजिस्टन्स बॉक्स. आता तुम्ही रेजिस्टन्स बॉक्स लावलाय याचा अर्थ तुम्हाला तिकडची व्हॅल्यू माहिती आहे. ओके, सो आय कॅन से दॅट दिस इज माय अननोन अँड दॅट इज माय नोन रेजिस्टन्स. ठीक आहे. बघा तुम्ही पॉइंट्सला नावं मी सेम दिली त्यासाठी. ए पॉइंट, ए आणि सी च्या मध्ये कोण होता? पी. ए आणि सी च्या मध्ये कोण आहे? एक्स. सी आणि बी च्या मध्ये कोण आहे? क्यू. सी आणि बी च्या मध्ये आर. आणि ए टू बी त्याच्यामध्ये दोन आहेत, आर आणि एस, ते वायर आहेत. ओके, सी कशाला कनेक्ट केलाय? डी ला. कशातनं? गॅल्व्हॅनोमीटर. मग इथून एक वायर आहे ती आपण जोडली गॅल्व्हॅनोमीटरला. जमतंय? ओके, आणि गॅल्व्हॅनोमीटर आपण कनेक्ट केला. आता या एरोचा अर्थ काय सांगतो मी तुम्हाला. ओके, गॅल्व्हॅनोमीटर आपण कनेक्ट केलाय, त्याला म्हणायचं स्लाइडिंग की. ओके, और दे ऑल्सो कॉल्ड एज जॉकी. ठीक आहे, स्लाइडिंग की और जॉकी. ठीक आहे ना. काय असते स्लाइडिंग की किंवा जॉकी? काय नाही, आपला जो पेन असतो ना, पेनला जसं पॉइंट असतं किंवा पेन्सिलला पॉइंट असतं, तसं हायलायटरला पण एक पॉइंट असतं बघा. हायलायटर जे आपण युज करतो त्याचं पॉइंट फ्लॅट असतं, तसा असतो जॉकी. जॉकीचा एकच उपयोग आहे, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. ओके, आता ही जी वायर आहे ती वायर फ्री आहे ना, मग ती वायर आपल्याला याच्यावर टच करायची आहे ना, मग ते टच करण्यासाठी आपण जॉकी वापरतो. सो द जॉब ऑफ जॉकी और स्लाइडिंग की इज टू मेंटेन और डेव्हलप इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. ठीक आहे, समजते? आता बघा तुम्हाला ही आणि ही डायग्राम एकदम सिमिलर वाटायला लागेल. ए इज कनेक्टेड टू सी, ए इज कनेक्टेड टू सी, सी इज कनेक्टेड टू बी, ए इज कनेक्टेड टू बी वाया डी. अजून आपला डी पॉइंट आला नाहीये. ए इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, बी इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल, की पण आहे. पण इथे एक एक्स्ट्रा गोष्ट, इथं आपण रिओस्टॅट जोडलाय. कोण जोडलाय? का? कारण आपण आज एक्सपेरिमेंट करणार आहे. लास्ट लेक्चरला आपण प्रिन्सिपल शिकत होतो. ओके, पण आज आपण ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट करतोय, एक्सपेरिमेंट शिकतोय, म्हणून प्रॅक्टिकल पर्पजसाठी रिओस्टॅट लागतो. ओके, सो दिस इज द डायग्राम ऑफ युअर विटस्टोन्स मीटर ब्रिज. आता ह्याला मीटर ब्रिज का म्हणायचं? तर ही जी वायर आहे तुमची ए टू बी, दॅट वायर इज ऑफ 1 मीटर. ओके, सो द लेंथ ऑफ वायर इज 1 मीटर, देअरफॉर द नेम इज मीटर ब्रिज. ठीक आहे. आता काही कॉलेजेसमध्ये हाफ मीटर ब्रिज पण असतो. ओके, त्यामुळे कन्फ्युज नाही व्हायचं. हाफ मीटर ब्रिज म्हणजे काय? वायरची लेंथ असते 50 सेंटीमीटर. सो इफ द लेंथ ऑफ वायर इज 50 सेंटीमीटर, इट इज हाफ मीटर ब्रिज. इफ द लेंथ ऑफ वायर इज 100 सेंटीमीटर, इट इज मीटर ब्रिज. ओके, मेजॉरिटी तुम्ही जे एक्सपेरिमेंट करणार आहे लॅबमध्ये, मेजॉरिटी केसमध्ये मीटर ब्रिज असतो, पण कधी कधी चुकून हाफ मीटर ब्रिज देतात किंवा असतो. मग कन्फ्युज नाही व्हायचं, कारण वायर छोटी केली म्हणून काही एक्सपेरिमेंट बदलत नाही. ठीक आहे ना. सो दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ विटस्टोन्स नेटवर्क इनटू अ मीटर ब्रिज. चेंजेस का केले कळतंय ना? 2 रेजिस्टरच्या ऐवजी वायर घेतली. ओके, बाकी मेजर काही चेंज नाही. ठीक आहे. नाउ हाऊ इट एक्झॅक्टली वर्क्स, ओके, दॅट विल स्टडी नाउ. आता बघा,
फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला करायचंय का हे डोक्यात ठेवायचं नेहमी. कारण जेव्हा एक्सपेरिमेंट असतो तेव्हा एम असतं. ओके, सो आपलं एम काय रे, वी हॅव टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स. अननोन रेझिस्टन्स एक्स डिटरमाइन करायचं आहे. ओके, आर इज रेझिस्टन्स बॉक्स. आपण बॉक्स जोडलाय म्हणजे आपल्याला माहिती आहे आर ची व्हॅल्यू. तुम्ही आर चूज करणार ना. ओके, सो आर माहिती आहे आपल्याला. वी हॅव टू डिटरमाइन एक्स. दॅट इज आर एक्सपेरिमेंट. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, दिस जॉकी इज नॉट इन कॉन्टॅक्ट विथ वायर. ठीक आहे, आता या वायरच्या खाली ना, मी सांगितलं ना लाकडाचा बोर्ड आहे आणि त्याच्यावर हे सगळं फिक्स केलंय. इथे ना एक पट्टी लावलेली असते 1 मीटरची, कारण या वायरची लेंथ किती एक्झॅक्टली 1 मीटर. सो इथे एक पट्टी लावलेली आहे, ती बरोबर 1 मीटरची पट्टी आहे. ओके, मी मुद्दामून स्केल काढली नाहीये कारण मग डायग्राम कॉम्प्लिकेटेड होते आणि मग कळत नाही तुम्हाला. तुम्ही पुस्तकात बघा स्केल लावलेली आहे. ठीक आहे, नाव विल स्टार्ट विथ द प्रोसिजर. ओके, हाऊ टू कॅरी आउट द एक्सपेरिमेंट. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, हा कॉन्टॅक्ट मध्ये नाही ठेवायचा, सगळे कनेक्शन करून घ्यायचे अँड क्लोज द की. ओके, नाव आय क्लोज द की. नाव वेन यू क्लोज द की, करंट विल फ्लो. इकडनं करंट फ्लो होणार. ओके, करंट विल फ्लो थ्रू युअर सर्किट. ओके, नाव वेन अ करंट विल फ्लो थ्रू युअर सर्किट, आता काय करायचं बघा, गॅल्व्हनोमीटर विल शो सम डिफ्लेक्शन. ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं रे, पहिल्यांदा चेक करायचं की आपण एक्सपेरिमेंट प्रॉपर करतोय का नाही. म्हणून काय करायचं, हा जो स्लायडिंग की आहे ना तो इकडे टच करायचा. टच इट हिअर. ओके, आणि गॅल्व्हनोमीटर कडे बघायचं. लगेच गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. सपोज आता तुम्हाला माहिती आहे गॅल्व्हनोमीटरचा एरो सेंटरला असतो. इफ यू टच हिअर अँड गॅल्व्हनोमीटर गोज टुवर्ड्स लेफ्ट. ओके, रीडिंग किती आहे ते महत्वाचं नाही, गेला ठीक आहे. नाव टच दी जॉकी टू दी अदर एंड. गॅल्व्हनोमीटर मस्ट गो टू द अपोजिट साइड. असं काही नसतं बरं का, तुम्ही लेफ्टला टच केलं की गॅल्व्हनोमीटर लेफ्टलाच जातो. ते मी एक्झाम्पल देते, तो राईटला पण जाऊ शकतो, तो कुठेही जाऊ द्या. इफ यू टच हिअर अँड गॅल्व्हनोमीटर गोज टू वन साइड, देन इफ यू टच हिअर देन इट शुड गो टू दी अदर साइड. कळतंय का? म्हणजे असं नको व्हायला की इकडे टच केलं लेफ्टला चाललंय, इकडे टच केलं लेफ्टलाच चाललंय. नाही, मग काय करायचं सर असं झालं तर ते याला ऍडजस्ट करायचं रिओस्टॅटला. ओके, सो रिओस्टॅट इज अ व्हेरिएबल रेजिस्टर, त्याला ऍडजस्ट करायचं. म्हणजे आपण काय करतोय रे, इथे टच केलं लेफ्टला गेलं, इथे टच केलं राईटला गेलं, म्हणजे माझा नल पॉइंट, बॅलन्सिंग पॉइंट त्या दोघांच्या मध्ये. ओके, पहिली प्रिकॉशन कळली. सो स्लायडिंग की, टच द स्लायडिंग की टू दी बोथ एंड्स, गॅल्व्हनोमीटर मस्ट शो डिफ्लेक्शन ऑन अपोजिट साइड्स. झालं, चेक केलं. नाव आता पुढे मग काय करायचं, हे बघा गॅल्व्हनोमीटर ना स्लाइड नाही करायचा, टच करायचा. डू नॉट स्लाइड द गॅल्व्हनोमीटर. स्लाइडिंग इज नॉट गुड. ओके, यू शुड टच द गॅल्व्हनोमीटर. ही वायर ना युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म समजतं ना, तिचं क्रॉस सेक्शन सेम आहे, कारण आपल्याला तिचा रेझिस्टन्स कॉन्स्टंट पाहिजे सगळीकडे. ओके, सो हळूहळू टच करायचं. ओके, कीप ऑन टचिंग इट. नाव ऍट वन पर्टिक्युलर पॉइंट काय होईल बघा, समजा मी इथे टच केलं. ओके, आय एम गोइंग टू लेबल दॅट पॉइंट ऍज टी. नाव मी इथे जसं टच करतो, माय गॅल्व्हनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. बघा जसं मी डी ला टच केलं, गॅल्व्हनोमीटरनी 0 डिफ्लेक्शन दाखवलं. आता याचा अर्थ काय, ओके बघा इकडे, जेव्हा मी इथे टच केलं तेव्हा गॅल्व्हनोमीटर 0 नव्हता दाखवत, इथे टच केलं तेव्हा पण नव्हता दाखवत. पण ऍज सुन एज मी इथे टच केलं, गॅल्व्हनोमीटर शोज 0 रिडिंग. इट मीन्स सी आणि डी चं पोटेन्शियल सेम झालं. हा 0 रिडिंग दाखवतोय म्हणजे ह्याच्यातून करंट जात नाहीये. ह्याच्यातून करंट जात नाहीये याचा अर्थ सी आणि डी चं पोटेन्शियल सेम झालं. सी आणि डी चं पोटेन्शियल सेम झालं म्हणजेच ब्रिज बॅलन्स झाला. ओके, मग आता तुम्ही म्हणाल हा एक्स ची जागा कुठे घेतलीये, पी नी. आठवतंय का? आर ची जागा कोणी घेतली, क्यू नी. मग सर तिकडे खाली आर आणि एस होते, त्याची जागा कोणी घेतली, या 2 वायर्सनी. कळलं? सो ऍज सुन एज यू टच डी, युअर गॅल्व्हनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन, म्हणून याला म्हणतात नल पॉइंट और बॅलेन्स पॉइंट. ओके, सो दिस इज माय नल पॉइंट. ठीक आहे, नाव आय गॉट माय फर्स्ट रिडिंग, माझं पहिलं रिडिंग आलेलं आहे. ओके, सो दिस इज माय बॅलन्सिंग पॉइंट. दिस इज हाऊ एक्सपेरिमेंट इज कॅरीड आउट.
ओके, नाव वी विल राईट डाऊन द फॉर्म्युला. ओके, काय होतं फॉर्म्युला जर आठवत असेल तर P अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस. ओके, पी च्या जागी कोण आहे, एक्स अपॉन आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर of length AD upon resistance of wire of length DB. कळलं? हा आपला फॉर्म्युला वेटस्टोनच्या नेटवर्कचा आहे. फक्त काल आपण P अपॉन क्यू इक्वल टू आर अपॉन एस लिहित होतो. आज आपण पी च्या जागी एक्स अपॉन आर इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ एडी अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ डीबी एवढंच लिहितोय. कळलं? ओके, नाव आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला आर माहिती आहे, आर आपणच घेतलाय ना, आर चूज केलाय, पण जर आपल्याला वायरकडे बघून वायरचं रेजिस्टन्स थोडी कळणार आहे. नुसतं वायरकडे बघून तुम्हाला वायरचं रेजिस्टन्स समजणार नाहीये. ओके, मग काय करायचं? ओके, तर ज्यावेळेस मी तुम्हाला स्पेसिफिक रेजिस्टन्स नावाचा कन्सेप्ट शिकवला होता, ओके, त्यावेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन रेजिस्टन्स अँड लेंथ. ओके, ते मी इथे लिहितो बघा इकडे. वी ऑल नो दॅट रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. ओके, सो जशी लेंथ वाढते रेजिस्टन्स वाढतो. ओके, म्हणजेच आर इज इक्वल टू यू हॅव टू टेक सम कॉन्स्टंट. आता कधी कधी ना रो घेतात कॉन्स्टंट, कधी कधी सिग्मा घेतात. ओके, आयदर यू कॅन टेक रो ऑर सिग्मा, डझंट मॅटर. ओके, आपण तुमच्या बुक प्रमाणे जाऊ. दे आर टेकिंग इट ॲज रो. ओके, सो आपण रोज घेऊ. सो आर इज इक्वल टू रो एल. तुम्ही म्हणा सर ते रो एल अपॉन ए असतं ना फॉर्म्युलामध्ये. अरे ए कॉन्स्टंट ठेवलं ना आपण. इथून इथपर्यंत मी मगाशी म्हटलं ना वायर मस्ट बी युनिफॉर्म, सो ए इज कॉन्स्टंट, त्यामुळे आता ए नाही लिहिलं तरी चालेल. सो आर इक्वल टू रो एल. ओके, म्हणजे बघा तुम्ही असा विचार करा आपल्याला काय पाहिजे रे, मला रेजिस्टन्स पाहिजे, पण वायरकडे बघून रेजिस्टन्स नाही कळत ना, हरकत नाही, पण लेंथ तर मोजता येते ना. ओके, आता मला सांगा ही ए टू बी ही जी पूर्ण वायर आहे ती एकच मेटलची आहे. द होल वायर इज मेड अप ऑफ वन मेटल ओनली. ओके, त्यामुळे असं नाही होणार ना इकडे रो वेगळा आणि इकडे रो वेगळा, नाही, म्हणजे दोन्ही पार्टसाठी रो कॉन्स्टंट आहे. हा पण लेंथ वेगळी आहे ना, बरोबर आहे, कारण रेजिस्टन्स वेगळा आहे. ओके, सो आता बघा इथे मी कसं चेंज करतो, एक्स अपॉन आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ एडी ला आर एडी म्हणतो मी आणि इकडे आर डीबी. चालेल, नाव इज इक्वल टू नीट बघा आता आर एडी म्हणजे काय रे, ही लेंथ ना. ओके, सो रो इंटू लेंथ, कुठली लेंथ, ए टू डी. आता ए टू डी याला तुम्ही लेंथ एडी लिहिलं तरी चालतं. ओके, तुमच्या बुकमध्ये एलएक्स लिहिले. ओके, आता त्यांनी एलएक्स का लिहिले ते सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा आपण एडी लिहू मग नंतर एलएक्स लिहू. ठीक आहे, आता दिस इज द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर. ओके, एडी. आता उरली कोण आहे डीबी, मग इथं काय राहणार, रो इंटू एल डीबी. ओके, बघा आता वायर एकच असल्यामुळे रोची व्हॅल्यू सेम आहे, सो रो केला कॅन्सल आपण. ओके, मग उरलं कोण रे, लेंथ. ओके, समजून घ्या आपल्याला लेंथ मध्ये इंटरेस्ट नाहीये, आपल्याला रेजिस्टन्स मध्ये इंटरेस्ट आहे. पण रेजिस्टन्स डायरेक्टली काढता येत नाही म्हणून आपण कोण मोजतो, लेंथ. हरकत नाही का, कारण लेंथ इज प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. सो तुम्ही मोजताना काय मोजताय, लेंथ, पण तुम्ही ते एक्सप्रेस कशात करताय, रेजिस्टन्स. ओके, लेंथ मोजणं रेजिस्टन्स मोजण्यापेक्षा खूप सोपं आहे. ओके, म्हणून इथं मीटर स्केल लावली आहे खाली. आता त्या स्केलचा उपयोग कळला. ओके, म्हणजे तुम्हाला ही लेंथ मोजता येईल. ओके, मग ती लेंथ एक्सच्या खाली आहे म्हणून त्याला नाव देतात एलएक्स. इथे लिहू एलएक्स, आणि पलीकडची लेंथ आरच्या खाली आहे म्हणून त्याला लिहितात एल आर इज इक्वल टू एक्स अपॉन आर. ओके, जमलं. आता सांगा एक्स माहिती आहे का, नाही, अननोन आहे. आर माहिती आहे, एलएक्स मोजू शकता, एल आर मोजू शकतो. म्हणजे या चौघांपैकी आता आपल्याला तिघांची व्हॅल्यू माहिती आहे, आर, एल एक्स आणि एल आर. सो वी कॅन डिटरमाइन एक्स. ओके,
दिस इज हाऊ वी डिटरमाइन अननोन रेझिस्टन्स बाय युझिंग मीटर ब्रिज. ओके, सी बघा खूप सिंपल आहे, याच्यात काही लिहायला खूप नाहीये, पण तुम्हाला फक्त ते वर्किंग कळलं पाहिजे. आणि वर्किंग पण कळतं जर तुम्हाला नेटवर्क कळालं असेल, कारण नेटवर्कच आहे, फक्त ते नेटवर्क सारखं दिसत नाहीये. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा ते डायग्राम काढून दाखवलं की तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा. हा असा तिरका काढतो आपण, हा तिरका काढतो, आणि ही वायर अशी खाली ओढली की दोन तिरके पार्ट तयार होतील ना. सो इट विल लुक लाईक अ नेटवर्क. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी डिटरमाइन द अननोन रेझिस्टन्स एक्स बाय युझिंग व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. ठीक आहे, समजलं ना. आता मी असंही लिहू शकतो का रे, सांगा फक्त मला. एक्स अपॉन आर इज इक्वल टू एन एक्स अपॉन 100 मायनस एल एक्स. 1 मीटरची लेंथ आहे ना, म्हणजेच 100 सेंटीमीटर. मग जर एडी 40 असेल तर हे 60 असणार. 40 असेल तर 60. ओके, सो यू कॅन राईट डाऊन दॅट वे ऑल्सो. ठीक आहे, समजलं. सो दिस इज हाऊ मीटर ब्रिज वर्क्स. मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तर काय, वर्किंग कालच झालंय, फक्त आज आपण कन्स्ट्रक्शन वेगळं केलंय. समजलं. प्रिकॉशन्स कळल्यात. ओके, ना आय टेल यू आपण प्रिकॉशन्सची रिव्हिजन करू. ओके, कारण बुक प्रमाणे आपण वाचून बघू. मी काही पॉइंट्स कव्हर केलेत, काही राहिलेत. ओके, फर्स्ट पॉइंट आहे का, सोर्सेस ऑफ एरर. तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये चुका कुठून कुठे होऊ शकतात. फर्स्ट, द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर मे नॉट बी युनिफॉर्म. क्रॉस सेक्शन ऑफ द वायर मे नॉट बी युनिफॉर्म. मी सांगितलं होतं वायर युनिफॉर्म घ्या, चेक करून घ्यायची वायर. ओके. सेकंड, द एंड्स ऑफ द वायर आर सोल्डर्ड टू द मेटॅलिक स्ट्रीप. आता नीट बघा, या 3 आपल्या मेटलच्या पट्ट्या आहेत ना, आणि त्याला आपण या वायर जोडल्यात ना. ओके, सोल्डरिंग. सोल्डरिंग म्हणजे काय रे, ज्यावेळेस वायर खूप लहान असते आणि तुम्हाला ती जोडता येत ना, त्यावेळेस तुम्ही ती थोडीशी हीट करता. हीट केल्यावर ती मेल्ट होते. मग जिथे तुम्हाला चिटकवायची तिथं पण थोडंसं हीट करता आणि त्या दोघांना जोडता. मग ते कूल होतात आणि चिटकून जातात. ओके, पण त्यामुळे काय होतं रे, देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टन्स, आणि त्या रेझिस्टन्सचं नाव आहे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स. एक नवीन रेझिस्टन्स तयार होतो या एंड्सला, कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स. समजलं. दुसरा एरर. ओके, पहिला काय रे, वायर युनिफॉर्म नसेल तर प्रॉब्लेम आहे. सेकंड, देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स. थर्ड, द मेजरमेंट ऑफ एल एक्स अँड एल आर मे नॉट बी अॅक्युरेट. म्हणजे ही जी खालची पट्टी फिक्स केली आहे ना, याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतात. ओके, ती जी पट्टी फिक्स केली ना आपण, ती बरोबर 0ला स्टार्ट झाली पाहिजे इथे आणि 100 सेंटीमीटरला संपली पाहिजे. ओके, किंवा आपण मोजताना गडबडीत 42 सेंटीमीटर असेल आणि तुम्ही 43 लिहिलं, तर असे छोटे छोटे एरर होऊ शकतात. ओके, जे इझिली मिनिमाइज करू शकतो आपण, पण हे एरर्स आहेत. ठीक आहे. नाव हाऊ टू मिनिमाइज दी एरर्स. एरर्स कसे मिनिमाइज करायची. ओके, आता बघा मी तुम्हाला 3 मेथड सांगतो एरर्स मिनिमाइज करायच्या. फर्स्ट, आता आपलं रिडिंग कुठून कुठपर्यंत येऊ शकतं रे, एल एक्सचं 0 पासून 100 पर्यंत. ओके, तर शक्यतो इफ युअर रिडिंग इज बिटवीन 34 to 66 सेंटीमीटर, म्हणजे तुमचा बॅलेन्सिंग पॉइंट, एंड पॉइंट, नल पॉइंट 34 ते 66 सेंटीमीटरच्या मध्ये असेल ना, तर तुमची एक्सची व्हॅल्यू अॅक्युरेट असते. ओके, आता हे तुमच्या हातात नाही, कारण तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहे, एक्सपेरिमेंट सेट नाही करणार, ते तुमचे टीचर्स करणार आहे. त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली माहिती असतं की साधारण नल पॉइंट ते 34 ते 66च्या मध्ये ठेवला तर उत्तर अॅक्युरेट येतं. त्यामुळे कधी चुकून पण तुमचं नल पॉइंटचं उत्तर 10 आणि 12 सेंटीमीटर आलं तर ते लिहू नका. ओके, परत एकदा चेक करा, कारण मेजॉरिटी केसमध्ये दे कीप द नल पॉइंट बिटवीन 30 to 70, 30 ते 70च्या मध्ये ठेवायचा प्रयत्न करतात ते, सो दॅट यू कॅन गेट अॅक्युरेट व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके. सेकंड, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स, कारण मेटलची स्ट्रीप आहे, मेटल आणि वायरच्या कॉन्टॅक्टमुळे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स तयार होतो. पण तो कसा कमी करायचा, सोपं आहे. आता आपण जे पहिलं रिडिंग घेतलं ना, त्यात एक्स लेफ्टला होता आणि आर राईटला होता ना. नाव रिव्हर्स इट, टेक आर टू द लेफ्ट गॅप अँड टेक एक्स टू द राईट गॅप. दोघांना रिव्हर्स करा आणि एक्सपेरिमेंट रिपीट करा. ओके, असं केल्याने एरर कमी होतो. ठीक आहे. आणि तिसरा जो मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की गॅल्व्हनोमीटर, तो जो जॉकी आहे, स्लाइडिंग की आहे, जो गॅल्व्हनोमीटरला कनेक्टेड आहे, तो स्लाइड नाही करायचा, गाजायचा नाही, टॅप करायचा. टॅप म्हणजे काय,
टच करायचा, नल पॉईंट नाही आला उचलायचं, परत टच करायचं. ओके, परत उचलायचं, परत टच करायचं, टॅप करायचं, त्याला स्लाइड किंवा त्याला स्किड नाही करायचं. ओके, इफ यू टेक दीज 3 प्रिकॉशन्स, ओके, देन यू विल गेट ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे. सो दिस इज द एक्सपेरिमेंट or this is the experimental arrangement of Wheatstone's meter bridge with its errors and precautions. Okay. Now next lecture अजून ऍप्लिकेशन आहेत थोडे ते शिकवणार आहे, पण हे बेसिक आहे, हे कळलं तर पुढचे लगेच करतील. ओके, ठीक आहे. थँक्यू.